करताना सुद्धा गाणं म्हणतात. म्हणजे ते आता गाणं सुद्धा काय आपण आता बघूया. मोठं करंजा इतक्या 100-200 माणसांचं काम करायचे. करंजा काय सोपी करंजा गोष्ट आहे का? तेच. मग त्या करायला लागल्यावर सुरू बायका जमल्या काय गाणं आणि सुरू. तर त्या हो. असं म्हणायच्या, लग्नाच्या आज करंजा करूया, कार्यसिद्धीला न्यावया, उभा पाठीशी मोरया. बघा. वरमाई तुझ्यासाठी लेक सजवतो रथ, नेस हिरवी पैठणी हिरे मोतियांची नथ. बघा. वरमाई आज तुझ्या दारी मानाची पालखी, खेळी मेळीने वागती सुनाले की. किती छान. किती सुनाले की आनंदात आनंदात नाचतायत. काम असं तसं ते करतायत. वर्णन सगळं खूपच छान छान लिहिलेलं असतं अगदी. अजून आहे का पुढे आला? करवल्या मानकरी आले त्यांच्यासाठी मेणे. आल्या मानकरी सगळे आल्या, त्यांना मेण्यातनं आलेले आहेत. वा. माझ्या भावाच्या सुखात नाही तिळभर उणे. म्हणजे आपल्या भावाचं कौतुक. हो ना, सगळ्या कार्याचं वर्णन येतं त्याच्यात. बघा, जर तारी मांडवाला लावा चंदनाचे खांब, जर तारी मांडवाला लावा चंदनाचे खांब, वर पिता भाऊ माझा पार्वतीचा भोळा सांब. किती सुरेख वर्णन आहे बघा. अशा तऱ्हेने ते करंजा करताना, लाडू करताना असं सारखं संगीत असायचं आणि आनंदाने ते सगळा सण किंवा ते कार्य किंवा ते श्रम हे साजरे करून टाकायचे. इतका सुंदर काळ होता तो. इतका सुंदर काळ होता. आणि आता आपण थोडं आपल्या लग्नात, आत्ताच्या काही लग्नामध्ये ना आपण म्हणजे उत्तर भारतातल्या काही पद्धती घेतल्यात असं मला वाटतंय, की संगीत, मेहंदी. आपण म्हणजे आपल्या लग्नात हे आधी असायचं, पण अशा प्रकारे. पण आता टेक्नॉलॉजी आली आहे, गाणी सगळीकडे सगळी पसरलेली आहे. हिंदी सिनेमांमुळे लग्नाचं स्वरूप बरंच बदललेलं आहे. भावना आणि सोजवळता, आपलेपणा, प्रेम हे सगळं गेलेलं आहे. आता सगळा दिखावा राहिलेला आहे. पण तरी सुद्धा हे ऐकायला आवडतं बरं का सगळ्यांना. आता आपण पहिलं गाणं घेऊयात, आणि हे गाणं म्हणजे करंजा करतानाचं गाणं. पूर्वीच्या काळी कसं होतं, घरात सगळे पदार्थ स्वतः बायका करायच्या आणि करंजी शकुनाचा पदार्थ मानला जातो. त्यामुळे करंजा ह्या पहिल्या करतात. त्याच्या आधी गवले करतात, मालत्या करतात, पण करंजाला जास्त महत्त्व आहे. तर करंजा करताना कसं होतं, सगळ्या जणी बसलेल्या असतात. नुसतं बसण्यापेक्षा मग काहीतरी गाणं म्हणूयात आपण त्याच्यामध्ये. तर मग हे करंजा करतानाची जी गाणी असतात त्याच्यामध्ये मुलीचं कौतुक येतं, मुलाचं कौतुक येतं, मुलाच्या आईवडिलांचं कौतुक येतं, सुनेच्या सासरच्यांचं कौतुक येतं, मामा मावश्या या सगळ्यांची आठवण येते, देवाची आठवण येते. देवाला पण आपण करंजा करण्यासाठी बोलवतात, कारण आपण करंजा केल्या किंवा कुठलाही पदार्थ केला तर पहिला नैवेद्य देवाला दाखवायचा आणि नंतर मग आपण सगळ्यांनी तो खायचा. तर असं हे करंजाचं गाणं हे आता आपण ऐकूया. तुम्ही सुद्धा घरात करंजा करताना हे गाणं नक्की ऐका, म्हणा, चालीमध्ये म्हणा. आता आपण पाहूया लग्नाच्या करंजा. लग्नाच्या करंजा करताना म्हणायच्या ओव्या. कार्य म्हटलं की कामं असतात आणि ती कामं सुकर व्हावीत, सगळ्यांना आनंदाची व्हावीत, म्हणून अशा ओव्या रचलेल्या आहेत. आणि त्या करता करता सगळ्या मैत्रिणी, सगळ्या जमलेल्या बायका हे अशी गाणी म्हणून आपलं काम सुसह्य करतात. ते आपण आता पाहूया. लेकीच्या लग्नाच्या ग आज करंजा करूया, कार्यसिद्धीस न्यावया, उभा पाठीशी मोरया. वरमाई तुझ्यासाठी लेक सजवितो रथ, नेस हिरवी पैठणी हिरे मोतियांची नथ. रेशमी पैठणी लागे वीत वीत जरी काठ, रेशमी पैठणी लागे वीत वीत जरी काठ. तुझे सुख पाहता सुखे माझा दाटे कंठ, तुझे सुख पाहता सुखे माझा दाटे कंठ.
वरमाई तुझ्या दारी मानाची ग पालखी, वरमाई तुझ्या दारी मानाची पालखी, खेळी मेळीने वागती साऱ्या सुना आणि लेकी, खेळी मेळीने वागती साऱ्या सुना आणि लेकी, जर तारई मांडवाला लावा चंदनाचे खांब, पहा, जर तारी मांडवाला लावा चंदनाचे खांब, वर पिता भाऊ माझा फार फार भोळा सांब. म्हणजे वरपित्याची बहीणच म्हणते की आपल्या भावाचं कसं गुणवर्णन करते पहा. जर तारी मांडवाला लावा चंदनाचे खांब, वर पिता भाऊ माझा फार भोळा सांब, मानकरणी करवल्या आल्या त्यांचे साठी मेणे, मानकरणी करवल्या आल्या त्यांचे साठी मेणे, भावाच्या सुखात नाही कधी तिळभरही उणे, भावाच्या सुखात नाही तिळभरही उणे, भावाच्या सुखात नाही तिळभरही उणे. ऐकलत हे करंजाचं गाणं? किती छान होतं ना, खूप छान होतं. मला ह्याची चाल पण खूप आवडली होती. अगदी साधी, सिंपल आणि करंज्या करताना जो भाव आपल्या मनात असतो तोच भाव त्या पदार्थामध्ये पण उतरतो. तर म्हणून हे करंज्याचं गाणं ह्याला खूप महत्त्व आहे.